या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा हो, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची. कारण असं असणारा तुम्हा आम्हाला उपदेश करतात महाराज. कारण मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणना. असा आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. मग प्राप्त झाल्याच्या नंतर तो कसा व्यतीत करायचा त्या ठिकाणी सांगतात. सारासार विचार. सार आणि सार कशाला म्हणायचे, आसार कशाला म्हणायचे, याचा विचार करायचा. सार आसार प्रत्येक माणसाला कळतं महाराज, नाही असं नाही, प्रत्येकाला कळतं. आपण जर शेतामध्ये बाजरीचं जर खळं केलं तर बाजरी फेकून देतो आणि बनग्या पोत्यात भरून घेऊन येतो का? नाही. की बनग्या त्या ठिकाणी असणारे फेकून देतो आणि बाजरी घरी घेऊन येतो. म्हणजे सार आसार कळते आपल्याला, नाही असं नाही की नाही. आपण जर खारीक खायला घेतली, खारकाचं टरपल कसं आहे? खारकाचं टरपल सार आहे. खारकाचं टरपल सार आणि मधली जी आटोळी बी आहे ती आसार. आपण भुईमुगाच्या शेंगा खायला घेतल्या तर शेंगाचं टरपल कसं आहे? आसार आणि मधले शेंगदाणे ते असणारे सार आहे की नाही. तसं आपण जर पेढा खायला घेतला, पेढ्याचं टरपल कसं आहे? सगळं सार. पेढ्याला टरपल नाही, सार 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 विठोबा नाम तुझे सार. त्या भगवान परमात्म्याचं नामही सार आहे. म्हणून आपण जिथे असणारा त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला पाहिजे. बाकी लटका हा व्यवहार, सर्व हा संसार वाया जरा हरिविण. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं का बस आपला उद्धार झाला. म्हणजे बाकी काही करायचं नाही. सार आणि आसार. सारा सार विचार करा उठा. विचार करत नाही असा एकही माणूस जन्माला आला नाही आणि येणार नाही. प्रत्येक मनुष्य विचार करतो, पण विचार करण्याचं क्षेत्र भिन्न भिन्न आहे. कोणाच्या डोक्यात काय, कोणाच्या डोक्यात काय, वेगवेगळं. जितके मस्तक आहे तितके पुस्तक निर्माण झाले आता आहे की नाही, वेगवेगळं. कोणी ज्याला जे वाटतं ते छापते महाराज आहे की नाही. म्हणून जितके मस्तक तितके पुस्तक. तसं सार आणि आसार. सारासार विचार करत नाही असा एकही मनुष्य नाही. प्रत्येक मनुष्य विचार करतो, पण विचार करण्याचं क्षेत्र भिन्न भिन्न आहे. आता एवढे माणसं इथं बसलेत, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळा विचार आहे. काही माणसं म्हणतात त्या ठिकाणी आपण घराला त्या ठिकाणी कुलूप लावलं पण झटका देऊन बघितला नाही, कवाशी उरकत लय लवकर त्या ठिकाणी असं. म्हणजे वेगवेगळा, प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळा विचार आहे. काही माणसं त्या ठिकाणी पंढरपूरला जरी गेले, देहाने जरी तिथं असले तर मनाने घरी असतात. काही एक ग्रस्त त्या ठिकाणी पंढरपूरला गेले, दर्शन वगैरे झालं, स्नान वगैरे, चंद्रभागेचं स्नान झालं, दर्शन झालं, नगर प्रदक्षिणा झालं. तर पण तिथून त्या टायमाला तिथून तो विचार करायचा, ह्या टायमाला मी धार काढीत असतो घरी, ह्या टायमाला शेण काढीत असतो. म्हणजे तिथं टाईम झाला की ते घराचं चिंतन करतो. म्हणून पण तसं नाही. आणि घरी जे असणारी माता भगिनी आहे ती तिच्या मालकाचा विचार करत असते. आता ते चंद्रभागेमध्ये स्नान करत असतील, बारीला लागले असतील, दर्शन करत असतील, हे जरी घरी असले तर विचार तिकडं असतो महाराज. म्हणजे विचार कोण कसा काय विचार करीत. काही सद्विचार आहेत, काही कुविचार आहेत, काही निष्फल विचार आहेत. काही विचारापासून काही फायदा नाही. त्या ठिकाणी असणारी षष्टीला दिंडी चालली, पायी दिंडी. तर दिंडीमध्ये पैठणच्या जवळजवळ गेल्याच्या नंतर अलीकडं थोडंसं गाव लागलं, म्हणजे लवकरच मुक्काम आहे आपला अलीकडं. मग आपण काय करायला पाहिजे की कपडे वगैरे धुवून घ्यावात. मग एक वारकरी बाबा होते, म्हणले आता सगळे जाऊन दिले पुढं, साबण वगैरे घेतली, एका विहिरीवर बकेटाने पाणी काढलं, कपडे वगैरे. पहिलं पाठथरं असायचे विहिरीला बांधलेले, चिरबंदी विहिरा असायची, पाठथरं टाकलेली, पाणी वगैरे पावऱ्याने काढलं आणि कपडे वगैरे धुतले. आणि त्याच पाठथरावर त्या ठिकाणी खमीस असं वाळू घातलं आणि स्नान वगैरे केलं. आणि थोड्या वेळात हवा सुटली, उन्हाळा कडक असल्यामुळं खमीस ते असणारं शर्ट वाळलं आणि वाऱ्याने उडलं आणि पाण्यामध्ये पडलं. त्या वारकरी बाबाचं शर्ट पाण्यामध्ये पडलं, बुडलं. मग वारकरी बाबा मोठ्याने आरडायला लागले, बाबू लय वाईट झालं रे, असं व्हायला नव्हते पाहिजे, लय असं झालं, लय देवा आता कसं झालं, काय करू, काय लय आरडायला. काही तरुण मुलं रस्त्याने चालले होते, आवाज ऐकल्याच्या नंतर आवाजाच्या दिशेने खेचले गेले, तिकडे आले. म्हणले वारकरी बाबा काय झालं, कशामुळं आरडायचं, काय अडचण आहे? काही नाही म्हणले, माझं खमीस पाण्यामध्ये पडलं. हे म्हणले काय हरकत नाही, हा माझा दोस्त, याला पावता येते, हा उडी मारून बुडी घेऊन तुमचं खमीस तुम्हाला काढून देईन, आरडू नका. ते म्हणलं बरं. त्या मुलाने उडी टाकली, बुडी घेतली, खमीस काढलं, पिळून वाळू घातलं. म्हणले वारकरी बाबा हे खमीस तुमची तुम्हाला. तरी वारकरी बाबा आरडतच होते. म्हणले बाबा आता का म्हणा आरडायचा, काय झालं आरडायला मोठ्याने, काय झालं? नाही ना म्हणले फार वाईट झालं हो. म्हणले का, काय झालं? म्हणले हे खमीस जे पाण्यात पडलं की नाही विहिरीत. म्हणले हो.
त्या खमिसामध्ये जर मी असलो असतो तर कसं झालं असतं. म्हणजे आता निष्फल विचार आहे ना, ह्याच्यापासून काही विचार आहे का? काही असा विचार करतात, काही विचार करतात त्याचा काही उपयोगच होत नाही. एक ग्रस्त गावातून ते असणाऱ्या गाई म्हशी सुटल्या की असं रस्त्याने जायच्या, आणि गुराकी जनावरं काही स्वतः सोडित नसं, नुसतं आपलं जायचं त्या दरवाजा काठी आपली सोडायचं की आपापले जनावरं सोडून लोक द्यायचे, आणि जनावरं घेऊन ह्या करीन त्या करील, असं मोठं गाव होतं. ह्याकडून त्याकडे जायचं गल्लीतून. हा ग्रस्त एक त्या जोत्यावर वाटलेला असायचा, वाट्यावर बाहेर सारखं बघायचं. त्यामध्ये सगळे जनावरं चालले की सगळ्यात पाठीमागे एक म्हैस असायची, आणि ती म्हैस बी गरीब असायची. त्या म्हैसीला ते बघितलं, पण म्हशीचं असं दुबाळकं वळलेलं होतं, गोल असं गोल. विचार करायचा, ह्या म्हशीच्या दुबाळक्यात जर आपलं मुंडकं गुतीलं तर काय होईल, आता काय व्हायचं म्हणून म्हणलं काय होईल, सारखा विचार करायचा. मग म्हशी त्या ठिकाणी असणाऱ्या गेल्या की एके दिवशी विचार केला त्यांनी, म्हणलं आता विचार तरी कवर करायचं. त्यांनी राबेला कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम, त्यांनी म्हैस जवळजवळ येऊन दिली. आता म्हैस आल्याच्या नंतर म्हशीचा स्वभाव गुण असा आहे, म्हैस जर 100 फूट जर जनावरं पुढे गेले असले, 100 फूट, तर म्हैस जर सगळ्यात पाठीमागं राहिली तर पुन्हा 200 फूट म्हैस पुढं जाईन आणि व्हाय करून मागं बघन. म्हशीचा स्वभाव गुण आहे, म्हशीचा स्वभाव गुण. मग याने काय केलं, त्या ठिकाणी म्हशी सगळ्यात म्हैस पाठीमागं राहिली, म्हशीच्या जवळ गेला, पाठीहून हात वगैरे फिरवला, आणि ते दुबाळकं होतं ते असं गुतीलं वा मुंडकं त्या दुबाळक्यामध्ये. काही नसेल, आता म्हशीमध्ये दुबाळकं त्या शेंगात गुतल्याच्या नंतर म्हशीला वाटलं लोडनं घातलं काय जड लागलं ना, तर 200 फूट जनावरं पुढे गेली. ती म्हैस जी उधळली ना 400 फूट पुढं जाऊन व्हाय पुन्हा माग. तितक्यात मग सगळे माणसं जमले, काय झाले, सगळे सोलून निघलं तवरखे. म्हणले मामा बाबा काही विचार करायचा, काय असं असं काय. म्हणजे तुम्ही काय साने सुरते माणसं, बरं काय वय झाले तुम्ही असं करीत असेल का, तुम्हाला कळायला पाहिजे काही विचार करायचा. म्हणला 6 महिने झालं विचार करतोय. आता 6 महिन्यापासून असा विचार केला होता का, आपला विचार करायचा तो चांगला. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. भव म्हणजे हा संसार सागरामधून तरुण जाण्यासाठी. हा सारखं जे ते असणार तुम्ही आम्हाला उपदेश करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा हो, मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. बडे भाग मानुष्य तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा. देवाला सुद्धा दुर्लभ आहे असा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळाला. नवे नवे देव सुद्धा इच्छा करतात मनुष्य जन्म मिळावा म्हणून. स्वर्गीचे यामर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कारण मृत्यूलोकामध्ये जन्म होण्यासाठी देव सुद्धा इच्छा करे. ये लोकीचा हा देव, देव इच्छिताती पायी, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. म्हणून भगवान परमात्माचं चिंतन, कारण देव इच्छा करतात. मग काही ऐकणारे श्रोते फार हुशार असतात, म्हणते की मग सगळं देवाच्याच हातात आहे ना, मृत्यूलोकामध्ये जन्म घेऊ शकतात. ते नाही घेऊ शकत का, आपल्या संसाराहून घ्या. आपल्या मागं किती काम आहे संसाराचं, आहे की नाही. तरी आपल्याला जर कीर्तनाला जर जायचं असलं तरी चालायचं का कीर्तनाला, नाही नाही यायचं होतं, पण हे बैल जर सुटले तर कोणालाच आवरत नाहीत. म्हणून मग मी सीता लागतो कोठ्यावर, मला हवाच लागतं. चालायचं का कीर्तनाला, आलो असतो पण धार काढायलाच कोणी नाही. आणि पुन्हा आता तिकडंच मग पुन्हा यायला वाहन नाही, काही नाही. पुन्हा सकाळी पुन्हा लवकर यावं लागतं, इतकं थंडीमुळं नाही जमायचं आपलं वाहन. म्हणजे माणसं म्हणजे आपलं चिल्लर काम आहे. तरी आपल्याला त्या कामाच्या निमित्ताने इच्छा असून सुद्धा जाणं होत नाही. तसं देवाची सुद्धा काही काम कमी आहे का देवाकडं. ब्रह्मदेवाकडं उत्पत्ती करण्याचं काम, निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवाकडं, सांभाळ करायचं काम विष्णू परमात्म्याकडं, आणि क्षय करायचं काम जिथे असणारे भगवान शंकराकडं आहे. मग हे पृथ्वी चालक आहेत, मग ह्यांच्या मागं काही काम कमी असेल का, किती मोठं काम आहे. पण त्यांना सुद्धा सवड होत नाही. कारण का, त्यांच्या मागं ते काम आहे, आपलं थोडंसं काम आहे, तरी आपल्याला सवड होत नाही. तुम्ही आपल्या हातामध्ये घड्याळ आहे, घड्याळीला किती काठी आहेत, 3. 1 तास काटा, 1 मिनिट काटा आणि 1 सेकंद काटा. मग सेकंद काट्याची पूर्ण चक्कर होईल तेव्हा मिनिट काटा उलसक पुढं सरकतो, है की नाही. आणि मिनिट काट्याची पूर्ण चक्कर होईल तेव्हा तास काटा उलसक पुढं सरकतो. मग विचार करा, तास काटा उलसक पुढं सरकण्यासाठी सेकंद काट्याचे किती हाल आहेत, किती फिरावं लागतं त्याला. तरी कमन फिरावा तरी ग बसावा ना, नाही त्याला म्हणजे उलटे 100 चाकं लावले ते त्याला थीर बसून देत नाहीत. तसं तुमचं आमच्या भाग आपलं कर्म लावलेलं आहे, हे आपल्याला थीर बसून देत नाही. आणि म्हणून आपल्याला इच्छा असून सुद्धा कीर्तनाला जाता येत नाही. तसं
देवाची इच्छा असून सुद्धा देवाला मनुष्य जन्म घेता येत नाही, म्हणून स्वर्गीचे अमरी इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कारण नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंती गाऊ गीत. मनुष्य जन्म त्या ठिकाणी हेच सार्थक आहे. या मृत्यूलोकामध्ये मनुष्य जन्म जर मिळाला तर भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेता येतं. याच देही घडे देवाचे भजन आणि ज्ञान नाही. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. एकदा वर्म हुकलं का हुकलं महाराज, एकदा वर्म चुकलं की चुकलं, काही नाही. तुम्हाला सांगतो, एका घरामध्ये लाईट लागत नव्हती. एका गावामध्ये सगळ्या गावात लाईट होती, पण त्या बाईच्या घरी लाईटच लागत नव्हता. मग ती बाई बिचारी लाईनमनकडे आली, म्हणले मामा आज लाईटच लागा ना, कसं काय नो. ते लाईनमन मामा म्हणले काही बल्ब वगैरे शॉर्ट झाला असेल, वायर कुठं लूज झाला असेल, नाही तर बल्ब शॉर्ट झाला असेल. नाही म्हणले बल्ब नावाचं आहे. म्हणले कारच मोहराच्या बापाने देवळातला नवा काढून आणला, शॉर्ट झालेला तिथे नेऊन लावला. म्हणले बल्ब नावाच आहे, बल्ब जुना नाही. म्हणले नवा आहे पण तरी लागा ना. मग हे लाईनमॅन मामा घरी गेले. आता लाईट बघण्याचं साधन काय आहे? लाईट बघण्याचं साधन टेस्टर आहे. पुढं चपटा असतं, लांबट असतं टेस्टर. मग हिने ते त्या फ्यूज पशी कुठं त्या ठिकाणी मीटर पशी कुठं असं हलवलं, वायर कुठं लूज झालं असं टाईट केलं, लाईट लागला. गेले लाईनमॅन मामा. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच झालं. हे बाईचे मालक थोडे भोळसर होते, कुठं गावाला गेले असेल, ते काही घरी नव्हते. पुन्हा दुसऱ्या दिवशी बाई पुन्हा त्या लाईन मामाकडे गेले. बाबा म्हणले लाईन मामा आहेत का घरी? वायरमॅन त्यांची पत्नी होती. म्हणले ते घरी नाहीत. कवा येणार आहेत? मला काय सांगून गेले नाहीत. बरं कवा म्हणजे कवा कधी येणार? नाही नाही आता 5 वाजले तर इथून पुढं जरी आले तर ते काय सुधीवर नसतात, लिजिम खेळत येतात, त्यांच्या काय तुम्ही नादी लागू नका. त्यांच्या भरोश्यावर तुम्ही राहूच नका म्हणले. आता इथून पुढं 5च्या पुढं ते लिजिम खेळत येत, तसं तुम्ही त्यांच्या भरोश्यावर राहू नका. तुम्ही तुमचं बघा काय असेल तर. ती बाई बिचारी पुन्हा घरी आली. यावगावरी मालक आहे पुन्हा घरी आली. म्हणले काय झालं लाईटीला? म्हणले काल बी असंच झालं ना आज बी. म्हणले मग काल काय केलं तर? म्हणले ते लाईनमॅन मामा आलते आणि मग त्याने काय केलं? म्हणले काय नाही. म्हणले माय त्यांच्याकडे चपटं होतं, म्हणले इतकं लांबट चपटं काहीतरी, आणि त्या चपट्याने हालिलं की लाईट लागली ना. म्हणले मग आपल्याकडे आहे का तसलं? म्हणले आहे ना, उलताना लांबट आहे पुढं चपटं आहे. म्हणले आणि इकडं आणलं बाबा ते उलताना. आणल्यानंतर म्हणले कुठं हिथं, हा वर पुढं जरशी अजून पुढं व्हा. आणि तिथं जवळ फ्यूज पशी ते उलताना गेलं की हा नाही हो नाही, फोटो काढल्यासारखंच काम झालं. कानला सुद्धा नाही ते बाबा, कानला सुद्धा नाही. जागेवर मिळाला, जागेवर. कमन वर्म चुकलं, चुकली वर्म वर्म हुकलं की हुकलं महाराज. त्याच्याकरता मनुष्य जन्म मिळाला. कशाकरता? भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेण्याकरता. पण आपण इकडे हे ओळखच नाहीत ना, अजिबात नाही. म्हणून असणारा प्रथम चरणामध्ये सांगतात सारा सारा विचार
सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची। त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं का आपला उद्धार झालाच म्हणायचं। हा संसार सागर आहे म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे। पण आपल्याच्यानं घडत नाही महाराज। ते किती प्रयत्न करा देवाचं नामचिंतन होत नाही, किती प्रयत्न करा। असं मंडप विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी 84 लक्ष 84 येवनी एक एक येवनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मग हे त्या ठिकाणी घडल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आपण फार भाग्यवान आहोत महाराज, आहे की नाही। भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा। म्हणून नामचिंतन 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सांगतात की नामचिंतन। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती। नामाने तिन्ही लोकांमध्ये असणारा जे जेकार होतो महाराज। माऊलीने विचारलं नाम नाम नामामध्ये काय ताकद आहे, त्यावेळेस ते सांगतात केलं पाहिजे। आणि नामचिंतन केलं की आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। पण तेवढं आपल्याच्याने घडत नाही। आता एवढे माणसं बसलेत हरी हरी नाही, देवदेव नाही, रामकृष्ण हरी नाही, विठ्ठल विठ्ठल नाही, काही नाही। आता एवढे माणसं उठताना बघा काय म्हणतात, हरी हरी नाही, देवादेव नाही, रामकृष्ण हरी नाही, काय म्हणतात आका काका काका ना आरा हे काय देवाचं नाव आहे। पण इंद्रियाला वळण बसलं, पडले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा। इंद्रियाला वळण बसले, किती प्रयत्न करा देवाचं नाम येणारच नाही, येतच नाही महाराज। बघा तुम्ही माझा स्वतःचा अनुभव सांगतो। मी वृंदावन मथुरा तिकडे फिरत असताना मथुरा रेल्वे स्टेशनवर एका महात्म्याची माझी भेट झाली। त्यांनी मला विचारलं बाबाजी आप कहाँ रहते हो? हम बोले महाराष्ट्र में कहाँ रहते हो? आता आपल्यालाच मेळ लागत नाही कोणत्या गावात कोण आपलं जवळजवळचे गाव काही मेळ लागत नाही महाराज। आता तिकडे तितक्या लांब गावा मेळ लागत। मी तुम्हाला गावाचे नावं सांगतो, तुमच्या लक्षात राहिलं तर बघा। गेवराई घाटाटा ढोनरायला 12 वाटा, अष्टेला फोपाटा, पाटोद्याला हेलपाटा, शिरूरला तोटा, जामखेडला नोटा, फुकट बेडाचा बोवाटा। राहिले का ध्यानात राहिला की नाहीच ना। कोणत्या गावात काय कारभार चालतो हे चालत नाही। पाटोद्याला पहिल्या चक्रीत कोणाचंच काम होत नाही, पाटोद्याला हेलपाटा म्हणते त्या ठिकाणी। शिरूरला त्या ठिकाणी तोटा, शिरूरला एकच शीटची माल घेणार, दुसरं माणसंच नाही त्या ठिकाणी। तेवढं ते नाही म्हणलं की महागार तोटा। काही पुन्हा भाड्याला पुन्हा यायला जर परवत नाही मग ते देऊन टाकावं लागतं, मग तोटा। जामखेडला नोटा, जामखेडला गेलं की नोटा, लगेच माल बॉम्बेने काढलं की लगेच पैसे हातात। आणि फुकट वेळाचा बोबाटा झाला का मालाला भावच येत नाही, मालाला भावच येत नाही, असं त्या ठिकाणी म्हणजे असं। कोणत्या गावात काय चालतं हे आपल्याला कळत नाही, तितक्या लांब त्या महात्म्याला काय माहिती आहे। मग बीड जिल्ह्याला कोणतं जवळ आहे? बीड जिल्ह्याला त्या ठिकाणी असणारा 12 ज्योतिर्लिंग भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग। तर बीड जिल्ह्याला कोणतं? परळी वैद्यनाथ जवळ आहे। मग मी त्यांना विचारलं बाबाजी हम परळी वैद्यनाथ रहते? बोले अच्छी बात है, कहा परळी वैद्यनाथ? बोले हो। मग मी त्यांना परत विचारलं आपने देखा है परळी वैद्यनाथ? बोले हो हमने देखा है परळी वैद्यनाथ, शिवजी का दर्शन करने के लिए आए थे एक बार, फिर हमारा महाराष्ट्र बाबाजी आपको कैसा लगा? बोले बहुत अच्छा लगा, हमने भगवान शिवजी का दर्शन मंदिर में जाके करी।
पहले बैद्यनाथ में मंदिर शिवजी का दर्शन करके मंदिर के बाहर निकले, तब ऐसा एक सभा मंडप लगा हुआ था। एक बाबा जी कमर कस के खड़े थे, उनके साथीदार हाथ में झांझरी लेके खड़े थे और बाबा जी बीच में विट्ठल विट्ठल कहते थे। बोले विट्ठल विट्ठल कहने से क्या फायदा है? हम बोले विट्ठल विट्ठल कहने से आदमी का पाप निकल जाता है, भाग जाता है। बोले अच्छी बात है, मगर ये निकले वाला पाप कहाँ जाता है? ये निकले वाला पाप कहाँ जाता है? हम बोले निकले वाला पाप, भगवान ने हाथ दे के ताली नहीं बजाते और मुंह दे के भजन नहीं करते। जो कीर्तन मंडप में जो विट्ठल विट्ठल कहते हैं, उनका निकले वाला पाप जो कीर्तन मंडप में चुपचाप बैठते हैं उनके तरफ चले जाता है। मग आता तुम्ही ठरवा, कोणी विठ्ठल विठ्ठल बनायचं, कोणी नाही विठाला प्रयत्न करा, देवाचं नामचिंतन घडत नाही महाराज। म्हणून सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची। कारण किती प्रयत्न करा, नामचिंतन येतच नाही। मी हमेशा कीर्तनामध्ये सांगत असतो, एका मुलीला पाहुणे यायचे बरं का बघायला, आणि पाहुणे मुलीला बघायला आले, जेवण वगैरे करायचे आणि सांगू फोनवर करू काळू पुन्हा निरोप सांगू असं काही सांगायचे। पण कुठलं जाऊ 5-7 ठिकाणचे पाहुणे आले, पण काही मुलीचं लग्न जुळालं। त्यांच्या बैठकीमध्ये एक शिक्षक होते गुरुजी, मग त्यांना त्या ग्रस्तांनी विचारलं, म्हणलं गुरुजी काय मिळे राव? म्हणले माणसं येतात, पाहुणे येतात, खाते जेवतात आणि पुन्हा फोन करू म्हणते, आणि आपण फोन लावला तर कवरे क्षेत्राच्या बाहेर सांगते, काय करावं? हे म्हणले काही नाही, तसं अडचण काही नाही। म्हणजे मग जुळण्याला काय कशामुळं जुळणार? म्हणजे काही नाही, तुमच्या मुलीला बोलण्याची सवय बरोबर नाही। म्हणजे चांगली बोलती, तसं काही नाही। हा म्हणले दिसायला चांगली, बोलायला चांगली, मग काय अशी आहे की आपल्या घरी पाहुणे आल्याच्या नंतर आपण एवढी टापटीप रोज असती का? सोफा सेट बेडशीट हे ते तकवे लावलेले असं रांगोळ्या काढलेल्या, ते तसं रोज असतं का? नाही। पाहुणे आल्यावर तितक्या पुरतं माल कसा का असा ना, काउंटर चांगलं पाहिजे ना माल कसा काउंटर चांगलं पाहिजे। तसं म्हणले मग काय मिळ लागणार राव? म्हणले मुलगी बोलायला चांगलं आहे। तसं नाही गुरुजी म्हणले, बोलण्याचं मी हमेशा बैठकीला तुमच्या म्हणले मुलीला बोलण्याची सवय बरोबर, जरा पाहुण्याने विचार शुद्ध बोलायचं ना, थोडं काय रोज बोलायचं का आपल्याला? थोडं शुद्ध बोलायचं, बोलण्यात थोडा फरक करायचा, रोज नाही। पाहुण्याला बोलताना पाहुण्याने जर विचारलं ताई तुला स्वयंपाक येतो का? तिने काय म्हणायला पाहिजे? होय, शुद्ध बोलायचं ना। ती म्हणते तुला पाहुण्याने जर विचारलं ताई तुला स्वयंपाक येतो का? ती म्हणते हा। हे कसं ह्याच्यामुळं मेळ खात नाही। ते म्हणलं असं का? हा। आणि पाहुणे आल्याच्या नंतर कोणते पाहुणे आहेत, नवरदेव मुलगा कोणता आहे, आधी वडिलाला त्यांना विचारायचं मुलीने बी, आहे की नाही? आणि नवरदेवासंग येणारे तर नवरदेव जे असतो आणि त्याच्या संग दुसरे जे येणारे 2-3 जण असते, ते ह्याच्यापेक्षा जास्त सडलेले असतात आणि नवरदेव उष्णा सडलेला, बेल्ट एकाचा, बूट एकाचा, सॉक्स एकाचा, टेरीचा पत्ता नाही इन केलेली, आणि काय कामाचं त्या ठिकाणी अशी अवस्था। मग विचारायला पाहिजे ना असं की नवरदेव कोणता आहे का विचारायचं। मग मुलगीने बघितल्यानंतर म्हणजे असं आहे का? म्हणजे बरोबर। आणि तितक्यात पूर्वीच्याला गाड्या असायच्या, राजदूत, पाहुण्याला राम राम चलतो म्हणल्याच्या नंतर राम राम चलतो म्हणल्यावर ते शीटवर करावं लागत होतं, आणि एवढी कुप्पी असायची पेट्रोलची, पेट्रोल टाकले की मग की खाणायची, तेव्हा गाडी चालू होईल, तेव्हा पुढं निघायची। आणि हा काडीमुडी पैलवान नवरदेव, आणि ह्याची शायनिंग, हे जवळजवळ गेल्यावर गाडी माझ्याकडे दे बरं का? मग पाहुण्याला वाटलं पाहिजे नवरदेव येऊ आहे, ते म्हणलं बरं अरे तुला जमायची नाही बेटा, आणि मागं बसलेले जाडजूड होते, हे काडीमुडी होता। हे म्हणलं नाही तुला काय तिथं उतारायला मला जमते, मला काय हरकत नाही। आणि ते बसलं उताराचं गाव होतं असं लांब, असं उतार लागला होता खाली असं, आणि मला जवळजवळ गेले किलिंग गाडी चालू होईल, बसा 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 गडबडीत बसले का? आता ह्याचं बॅलेन्स झालं सर नाही, अशी गाडी गेली की नीट कोठ्यातच शिरली एकदा, सगळे उलटून पडले। म्हणले पाहुणे पडले आले बाबा परत। म्हणले कसं काय झालं? म्हणले पडले, माणूस पडल्या किती लागलं हे बघत नाही, कुणी बघितलं का? अपमान सण होत नाही माणसा। मग हा मुलगा त्या ठिकाणी उठले, पाहुणे पडले, कसे जे उठले उभा राहिले, म्हणजे चला घरी गेल्यावर मग पाहुण्याला बघितल्यानंतर मग आता मुलीने कसं पाणी द्यायला पाहिजे असं, आहे की नाही? पूर्वीच्या काळात पाणी देण्याची पद्धत होती, असा तांब्याचा तांब्या पाहिजे, असा तळ हातावर घ्यायचा, पदर घेऊन असं दमाने चालायचं, असं पाणी घेऊन द्यायचं। तुझी पोरगी तसं नाही, असा पाण्यातला तांब्या असा नाही, असा धडा असा तांब्या फक्त सकाळी धरावं लागतो, कवा धरून जमतं हे लक्षात आलं पाहिजे ना। आणि ते नेल्याच्या नंतर मग गेल्याच्या नंतर तिथं म्हणले असं, पण ही सवय मोडली पाहिजे
बोलण्याची सवय. ते म्हणले बरं मग 2 महिने मुलीला प्रॅक्टिस. 2 महिने. ताई उद्या पाहुणे येणार जर का, स्वयंपाक येतो का विचारलं तर काय म्हणायचं? होय. काय म्हणायचं? होय. काय म्हणायचं? होय. आता म्हणजे ना ताई होय म्हणले हा. 2 महिने सांगून 2 महिने सांगितलं तर तेच का? मग ह्याच्यामध्ये बदल पाहिजे की आपल्याला रोज महाराज मंडळी येऊन सांगतात भजन करा, नामजप करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, आपला उद्धार होईल सांगतात, पण माणसं ऐकत नाहीत. डॉक्टरने सांगितलं माणसं ध्यानात ठेवतात. डॉक्टरने जर सांगितलं ना, नुसतं नाडी धरली, डॉक्टर सांगितलं ना तुम्ही आता 2 महिन्याचे सोबती, मग काय करावं लागेल साहेब? त्याला काय नाही, 5 किलोमीटर तुम्हाला सकाळ सकाळी फिरावं लागेल. मग धारा काढायचं सोडून देतो सगळं. सकाळ सकाळी निसतं बघा तुम्ही, जालन्याला जा, बीडला जा, कुठं जा, सकाळ सकाळी माणसं रोडलाच फिरलेलं दिसते. रेपरायटर कामली. डॉक्टरने सांगितलं भरोसा नाही. मग सांगितलं, मग डॉक्टर एवढा मोठा विश्वास आहे डॉक्टरने सांगितल्यावर. बरं ते बिचारे काही वरून देवा घरून आली नाही, ते बी बिचारांनी इथं लावलं का छातीला. आपल्या ग्रामीण भागातले माणसं असतील, दवाखान्यात गेले का फक्त पेशंटला डॉक्टरमध्ये घेते, सांगते माणसाला सुद्धा बाहेर. आणि ते वर फॅन लावलेला आणि का लाईटिंग, ती काचाची कॅबिन मध्ये घेतले का ना तसं घातलं. घ्या श्वास, घ्या सोडा, घ्या सोडा, सोडा म्हणूस तर घ्या, घ्या म्हणूस तर सोडा. आर म्हणून जातं हे, काय मिळत लागत नाही. काय करावं? घ्या सोडा, सोडा, घ्या, घ्या सोडा, सोड म्हणून असं काय. मग पुन्हा डॉक्टर विचारणार चालला, काय होतंय बाबा नेमकं? हे मला उचलू उचलू फेकीत आहे. आता उचलू उचलू फेकीत आहे म्हणलं, हिथंच का मला चौकट फेकीत आहे. आता काय सांगणार ते तरी विचारल्यावर काय सांगतं बघ ते. आता हार बळून जाते आधीच. घ्या श्वास सोडा, घ्या सोडा म्हणलं की मेळ लागत नाही. आपले देवबाप्पा आहेत का पूजा करायला लागल्यावर आपल्या देवबाप्पाकडे आपल्याकडे सगळं ताट असते. पंचामृत, हळद, कुंकू, बुका, गुलाल सगळं, खडी साखर सगळं असतं पंचपाळ. आणि भूमिपूजन असावं. आणि तिथं मग ते बशी देते त्या माणसाला भूमिपूजनाला. मग श्रीमन मंगला महामूर्ती मा इष्टदेवता भेऊन मा ग्रामदेवता भेऊन मा सर्वे भेऊ देवी भेऊ. डोळ्याला बांधल्यावर नेत्र उदक स्पर्शनम समर्पे आम्ही. गुलाल व्हा, गुलाल वाहूस तर हळदी कुंकू व्हा, हळदी म्हणूस तर बुक्का, पंचामृत शुद्ध उदक ते सगळं उचललं दिलं उचल. अरे एक एक सांग ना बाबा, मेळ लागला ना. तसं आरवळून जातं माणूस, आरवळून. तसंच आहे ते बी तसंच आहे महाराज. डॉक्टरकडे गेल्यावर माणूस आरवळून जातो. काय करा? घ्या श्वास सोडा, घ्या सोडा. पुन्हा मग खाली बसल्या, डोळे जीभ बाहेर काढा, बॅटरी चमकीला बसा खाली. नेमकं बाबा तुम्हाला काय होतंय आणि तू काय बघितलं आता? वेळच लागत नाही ना. हे गणित आहे महाराज. हे कळायला पाहिजे आपल्याला. आपल्याला हेच कळत नाही. रोज साधू संत सांगतात, महाराजांनी सांगितल्यावर विश्वास बसत नाही. डॉक्टरने सांगितलं की महाराजांनी सांगितलं ना, मद्यपान करू नका, धूम्रपान करू नका, निर्व्यसनी ना, व्यसन आणि फॅशन ह्याच्यामध्ये जग अधोगतीला चाललं असं महाराज मंडळी सांगतात. अहो कीर्तन झालं का? कीर्तन झालं की हाय करता बघू तो म्हणणार आताच बाबांनी सांगितलं अर्धी मला सोडून. ते सांगतच असते. त्यांचा धंदाचाही सांगायचा नाही. सांगितल्यावर काय माती खातील का? म्हणजे माती खातील. काय बोलावं ह्याचं ज्ञान पाहिजे, अवगत पाहिजे ना. कुठं काय बोलावं हे कळालं पाहिजे महाराज. एक ग्रस्त रोज उठलं का त्या बायको बशी त्या ठिकाणी भाकरी. आता कामाला गेलं तर चूल पेटत होती, नाही तर चूल पेटत नव्हती. आणि रोज गेलं की त्याने आपलं भाकरी टाकायला लागलं. खेळा दणकच असायचा की उभं राहायचं शेकत. होय रे तुला माहिती आहे का? ते म्हणजे काय? यंदा तर शरद पवार यंदा जालन्यामधून उभं राहायचं म्हणते. ती म्हणली धोतर जळण धोतर आवरा. कोणी कुठं का उभं राहायला काय करायचं आपल्याला? आता आपल्याला जे पाहिजे ते पाहिजे ना. आपली कोत काय? कामाला गेलं तर चूल पेटती, इतकी गरीब परिस्थिती. आणि कुठं काय बोलावं तर ज्ञान अवगत नाही माणसाला. हे ज्ञान अवगत पाहिजे. अहो काही तुम्हाला सांगू, खालच्या झाले तर थोडा दृष्टांत तुम्हाला सांगतो खाली येऊन. कारण एक ग्रस्त प्यायला असं सारखं प्यायचं. आणि ते बाई कुठं गावात कोणी बोलून देत नसं. फक्त बायको पैसे आला म्हणा, होय रे तुला माहिती आहे का? ते म्हणले काय? मी जर गावातून जर निवडून आलो सरपंच झालो, अख्खं गाव बदलीन म्हणायचं. मी काय बदलीन? सगळं गाव बदलीन म्हणायचा. सरपंच झालो की गाव बदलीन म्हणायचं. आणि जर मी आमदार झालो तर तालुका बदलीन, आणि खासदार झालो तर जिल्हा बदलीन. रोज उठलं की कारण आता ही कामाला गेल्याशिवाय चूल पेटत नाही. आणि ही भाषा ह्याचं आपण ते प्यायल्यावर अंगात असते ती वार, त्यामुळे त्याला सुधरत नाही. प्यायलं की नुसतं आला का ते एकेशी रात्री जरा थोडा उशिरा आला, ती उतरलीच नाही लई लवकर.
आता ह्याला माहिती रोज आपलं झोपलं सकाळी बिगिनी उठलं ही बिचारी कामाला जायचं मग स्वयंपाक चालू होट लावा झोपीच्या ताड्या म्हणला बरे तुला माहिती आहे का म्हणले काय मी गाव बदलीन म्हणला गाव ती म्हणली हा ही बिचारी भाकरी टाकते म्हणजे होय ऐक इकडे बघ ना मी काय म्हणतोय म्हणजे काय गाव बदलीन म्हणला गाव हिने भाकरी टाकता टाकता बघितलं म्हणजे माय अहो रात्री झोपेच्या तडाक्यात लुंगी समजून महापरकर घातलं म्हणजे तो बदला आधी आणि मग बदला गाव बदलायचं तर अरे कुठं काय बोलावं आणि काय करायचं भान माणसाकडे नाही मला हे लक्षात आलं पाहिजे काय बदलायचं आणि काय नाही आपल्याला कळालं महाराज म्हणून सारासार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगता तयाच्या चिंतने निर्मल संकट तयाच्या चिंतने निर्मल संकट तयाच्या चिंतने निर्मल संकट तयाच्या चिंतने निर्मल संकट चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तयाच्या चिंतने निरसेल संकट त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं ना कसलंच संकट त्या ठिकाणी येत नाही महाराज
संकटच येत नाही. भक्त प्रल्हादाला त्या हिरण्यकशिपूने किती बार त्या ठिकाणी असणारा उकळत्या तेलामध्ये टाकलं, त्याचे फुलं तयार झाले महाराज. समुद्राच्या कड्याहून फेकलं मोठा, तिथंही त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्यांना वाचवलं महाराज. कारण कसंही त्या ठिकाणी असणारा, म्हणून किती पण त्यांचं नामचिंतन कधी त्यांनी विसर पडून दिला नाही. सारखं नामचिंतन, संताकडे बघितलं तर नामचिंतन. आणि आम्ही त्या ठिकाणी संसाराचं चिंतन करतो महाराज. कारण पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, करीतो स्मरे मनी नारायण. सुदामा ब्राह्मण दारिद्री पिढीला, नाही विसरला पांडुरंगा. तो का म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. किती दुःख झालं तरी देवाला कधी विसर नाही. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. त्या ठिकाणी भगवान परमात्माचं नामचिंतन केलं की संकट राहतच नाही महाराज. मग ते म्हणून त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आपण देवाचं चिंतन कमी करतो, संसाराचं चिंतन जास्त करतो. बघा तुम्ही, एका माणसाने दिवसभर आऊत हाणलं शेतामध्ये, संध्याकाळी झोपल्याच्यानंतर बाजावर झोपला असा. त्याच्यापाशी एक बारकं लेकरू त्या बाजावर झोपलेलं, आणि निम्या रात्री 1:30-2 वाजता उठला बाबा. उठल्याबरोबर त्यांनी बाजच वर केली. अशी बाज वर केल्यानंतर ते बाजूचे लेकरू खाली पडलं, लागले रडायला मोठ्या. ते लेकरून पुन्हा बाजूला जागी झालं. काय झालं रामकिसन, काय झालं रामकिसन? काय नाही म्हणलं, वसन काढतोय. म्हणजे वसन काढायचं, आऊत तिकडे गेले की वर उतरून ते वसन काढावं लागत होतं. म्हणजे झोपीमध्ये झोपल्यावर बी माणसं संसाराचं चिंतन करतात. आणि संताकडे जर बघितलं, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. संताकडे बघितलं, दीन रजनी हाची धंदा, संताचा धंदा आहे आणि देवाचाही धंदा आहे. घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्त राखी पायापाशी दुर्जनाशी. त्यांचा धंदा आहे ना, पण धंद्यामध्ये फरक आहे की नाही? धंद्यामध्ये फरक आहे. तसं कारण असणार संताकडे दीन रजनी, सारखं देवाचं चिंतन करायचे. आपण झोपलं तरी आपल्या संसाराचं चिंतन हटत नाही सारखं. मी तुम्हाला सांगतो की एक ठिकाणी कीर्तनाला गेलो. शेवटचं जागरचं कीर्तन होतं आणि सकाळी काल्याचं होतं, म्हणून मग तिथंच थांबण्यात आलं. जागरचं कीर्तन झालं आणि तिथंच बसलो. म्हणले जागर चालू होता सार्वजनिक, सगळे लोक, टाळकरी मंडळी, गावातली सगळे फुल जागर चालू होता. आणि मग आम्ही बसलोत. म्हणले बसलो. असं आम्हाला त्यातलं काही म्हणता वगैरे येत नसल्यामुळे त्याचा काही छंद नव्हता लई. मग आपलं लागले डोळे झाकायला. मग म्हणलं, एक जण म्हणले बाबा तुमचे डोळे झाका, तुम्ही आराम करा, रोज कीर्तन. म्हणलं हो. म्हणले पुन्हा उद्या सकाळी कीर्तन करायचं. म्हणलं हो बरं. म्हणले काय तर वर महाडी पाटलाची, कारण मंदिराला खेटूनच पाटलाची महाडी होती. ती टाळ करायसाठी बैठक होती खास रोजची 8 दिवसासाठी. म्हणले जा तिथं वर झोपा, आराम करा. गेलो भाऊ वर. म्हणलं माणसं म्हणले कोण नाही म्हणले, ते सगळे जागरला गुंतले. आज सगळे जागर, तुम्ही मोकळी खोली जा. वर गेलो, पायरी येऊन खमीस काढलं, खुटीला लटकेलं, झोपावं म्हणलं. पण तिथे एक पालगावर झोपलेला होता. ते झोपलेलं बघितलं मी, खमीस काढलं, खुटी लटकून असं खाली भारती बैठक. म्हणलं असं झोपावं खाली. ते म्हणला खाली उतर. म्हणलं बरं आहे का आता खाली उतर म्हणल्यावर आपलं डोकं चाललं ना, सातापुढं शहाणपणा चालत नाही, आपलं काम नाही. घेतलं कमीच आगात घातलं, नीट खाली बसण्यात येऊन बसलो. ते म्हणले बाबा झोपले नाही का? काय झोपा मग? ते माणूस आहे म्हणलं तिथं झोपलेलं, ते खाली उतर म्हणून आलो. ते बरं का नाही पाटलाचा थोरला पोरगा म्हणले तुम्हाला नाही म्हणलं, ते कंडक्टर आहे म्हणले, दिवसभर खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर. तुम्हाला कशाला म्हणजे तुमचा तसा काय संबंध आहे? म्हणजे झोपल्यावर मला सांगायचं, झोपल्यावर मी माणसं संसाराचं चिंतन करतात. आणि तो त्या ठिकाणी आपण झोपल्यावर मी संसाराचं चिंतन करतो. आणि संत झोपले तरी दीन रजनी हाची धंदा, गोविंद पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. झोपल्यावर उठता बसता सारखं देवाचं नाव. आपलं तसं नाही ना, म्हणून लक्षात आलं पाहिजे. बाकी काही नाही, आपल्या मनासारखं नाही झालं की आपण सगळं सोडून देतो महाराज. म्हणून लक्षात आलं पाहिजे. अहो काही माणसं लय हुशार, अहो ती सांगडं जुटून देत नाहीत. सांगड जुटून देत नाही अजिबात माणसं बोलताना सुद्धा, अजिबात नाही. मी हमेशा सांगत असतो परमार्थामध्ये थोडे, पण तुम्हाला सांगतो असं काय मेळ लागू दे. एक मनुष्य आला, पेन वगैरे आणला आणि त्या बाबाकडे बघितलं. म्हणले ते बाबा म्हणजे जुने दिसतात का? म्हणले बाबाचं. मग त्यांच्यावर आता काही दिंडीवर PhD करतात, कोणी कशावर PhD करतात ना. म्हणलं मग आपले हे माणसावरच PhD करायची.
मग ते बघितलं त्या माणसाला, जाडजूड माणूस बघितलं, म्हणले बाबा तुमचं वय किती, जन्मतारीख? आज पहिलं जन्मतारीख कुठं होते सांगता येत नव्हते. जरी विचारलं बाबा आईला, जरी विचारलं होय रे माझं वय किती असं नाही, तर ती आई काय सांगायची, बाबा घरावरले पत्र उडाले, गाराला पडले आणि पोळा 8 दिवस होता म्हणून तू झालास. हे काय जन्मतारीख आहे? 8 दिवस पोळा कवा बी असतो ना, पत्रे कवा उडत येत, गारा पडतात कवा, तसं काय सांगता येत नाही. ते म्हणलं लय गारा पडल्या, पत्रे घरावर उडले आणि आपल्या गावामध्ये लय राटाफाईट झाली, हाणामारी झाली आणि 8 दिवस पोळा पुढं म्हणून तू झाला. अशी काय जन्मतारीख लिहिता येईल का? ही जन्मतारीख सांगायची. मग त्या माणसाला विचारलं, म्हणले बाबा तुमची जन्मतारीख किती? ते म्हणले सांगताच येणार नाही, मी लय जुना माणूस आहे म्हणलं. तरी पण कवाचे काय? ते म्हणलं सांगताच येणार नाही. मग ह्यानी सुपीक डोकं चालू, काही माणसं सुपीक डोकं चालवतात. एक माणसाने हातभर पेपर घेतला, बारीक पुंगळी केली, पुढल्या थोबाडात बिरिस्टाल सिगरेट घातली आणि पिटुली ना असा वाढायचा. म्हणलं साहेब असं का म्हण? असं काय? म्हणले नाही, डॉक्टर साहेबांनी सांगितलंय सिगरेटपासून दूर राहा म्हणून लांबून ओढतोय म्हणलं अंतर. हे सुपीक डोकं म्हणायचं. तसं यांना विचारलं, म्हणले नेमकं तुमची जन्मतारीख? म्हणले सांगता येणार नाही. म्हणले मग काय नाही, म्हणले एक करावं लागेल. ह्यांनी डोकं चाललेलं सुपीक ह्या माणसाने, PhD करणारे, त्या बाबाला विचारलं, म्हणले बाबा नेमकं तुम्ही बरं पंढरपूरला गेलते का कवा? म्हणले हो. म्हणले कवा? लय दिवस झालं त्याला. तरी पण नेमकं तारीख वार काही नाही, लय दिवस झालं. पण कवा गेलते? म्हणलं गेलतो. पण कवा? म्हणले बैलाचं शिंग मोडलं तवा. हे म्हणले बैलाचं शिंग मोडलं कवा? म्हणला टक्कर लागली तवा. म्हणले टक्कर लागली कवा? म्हणला बैल सुटला तवा. म्हणले बैल सुटला कवा? म्हणले दावत तुटलं तवा. म्हणले दावत तुटलं कवा? म्हणले टक्कर लागली तवा. म्हणले टक्कर लागली कवा? म्हणले शिंग मोडलं तवा. शिंग मोडलं कवा? म्हणले पंढरपूरला गेलतो तवा. लिख आली लिहायचं येत नाही ना, सांगड जुळून दिली नाही. इतके माणसं संसारामध्ये तरबेज आहेत महाराज. सांगड जुळून दिले का मागला मोरण मोरलं लेख आले. काही काही माणसं लय हुशार ना, जरी एखाद्याला पत्ता जरी विचारला, बाबा नेमकं कुठं राहतो तुम्ही? म्हणलं काय नाही आम्ही उकडगावला राहतो. उकडगाव कुठचे गावलं? आम्हाला ते टाकळीच्या जवळ, राजे टाकळीच्या जवळ. राजे टाकळी उकडगाव जवळ म्हणले. म्हणले राजे टाकळी कुठं आली? म्हणले उकडगावच्या जवळ. आणि उकडगाव म्हणले राजे टाकळी जवळ. म्हणले दोन्ही कुठं आहेत? म्हणले जवळच आहेत. शेवटपर्यंत नाही तपास लागायचा, कवर काही विचारलं काय केलं तर. असे माणसं तपास सांगायला काय हुशार. संसारामध्ये लय फार हुशार, पण भगवान परमात्म्याचं नामचिंतन म्हणलं की माणसाकडे जमत नाही. सायासे करीसी प्रपंच दिनलिसी, सायासे करीसी प्रपंच दिनलिसी, सायासे करीसी प्रपंच दिनलिसी, सायासे करीसी प्रपंच करीसी प्रपंच दिननिसी, हरीसी न भजसी कवन्या गुणी. कारण प्रपंच करायचं म्हणलं की माणसं फार त्या ठिकाणी किती चिकाटीने करतात माणसं. बाबा लय इतका चिकाटीने संसार करतात की त्याला तोड नाही महाराज. एक माणूस एकच धोतर होतं, तेच धुवून घालायचं, एकच धोतर आणि तेच धुवून घालायचं.
पुढं पुढं ते धोतर नेसायला जमानं मग त्यांनी एकाची 2 केले आणि लुंगी नेसायला सुरुवात केली, पण फेकून द्यायला तयार नाही. म्हणलं घरी पेटून दिलं 6 महिने जायचं नाही, इतकी संपत्ती. म्हणले मग दुसरं धोतर घे, दुसरा जोडीदार मानायचा. दे फेकून राहू, आता काय वापरायचे लुंगी नेसूस तर दे फेकून. ते म्हणलं नाही, उपयोगातच आणणार. मला आता काय एकाच 2 करून द्यायला. पुढं ती लुंगी बसाना ती फाटायला लागली. मग त्यांनी असे मधून चिरकाळ्या केल्या, लंगोटीने असायला सुरुवात केली, पण फेकून द्या. दुसरं म्हणलं अर्धी ना फेकून दुसरं घे ना. ते म्हणलं याला उपयोगातच आणायचं काय, ह्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. काही बिडे वाढणार माणसं पुरेपूर फायदा घेते. बिडे वाढायला लागलं ना द्वाऱ्याला लागूच तर वाढणार. पण महाग द्वारा असतो ना बिडीचा, असं वळणार बघणं ते द्वारा किती राहिलं, द्वाऱ्याला लागूच तर वाढते. तसं ते म्हणला पुरेपुऱ्याचा फायदा घ्यायचा. म्हणलं तर काय फायदा घेतो. म्हणलं आता लंगोटी सुद्धा बसायला म्हणलं दी फेकून. ते म्हणलं फेकायची मी पुरेपूर फायदा घेणार याचा. म्हणलं काय करणार. म्हणलं काय नाही, त्याचा लंगोटी बसायला मग त्यांनी बारकाला चिरकाळ्या केल्या अशा घडी घालून. कणलाचा काच पुसायला त्यांनी उपयोगात आणलं, पण फेकून दिलं नाही. आता काळा झाला म्हणला दी फेकून. म्हणलं काय फेकायची वस्तू आहे का. म्हणलं भाऊ आता इथून पुढं म्हणलं उपयोगातच आणतो. ते म्हणलं आता काय करणार. आता पूर्वी कंदील पुसायचे ना, काळं झालं म्हणलं फेकून दे. म्हणलं फेकून द्यायचं नाही, म्हणलं उपयोगात आणायचं. म्हणलं काय करणार आता. म्हणलं बघ मी काय करतो. म्हणलं आता काळं झालं फेकून दे, तेव्हा फेकायचं नाही. मग ह्याने काय केलं, एवढी तार घेतली एक, त्या तारीला पुढं मुदन बनवली अशी, आणि ह्यो कापड त्या तारीत वावला आणि बैलगाडीला वंगारी करायला उपयोगाला आणला, पण कापड फेकून दिला नाही. वंगारीला का व्हायला उपयोगाला आणला. आता वंगारी बसानं कुठलेलं कापड होतं. म्हणलं ते बसाना. म्हणलं दे फेकून. म्हणलं फेकायची वस्तू आहे का. म्हणलं आता इथून पुढं काय, म्हणलं उपयोगातच आणणार. त्यांनी काय केलं, त्या तारीतून पुन्हा कापड काढला, एक टोपलं घेतलं आणि टोपल्यात टाकलं आणि पिठवलं, त्याला जाळून टाकलं, त्याची राख केली, दात घासायला उपयोगाला, पण फेकून दिले नाही. इतका चिकाट्याने माणसं संसार करतात. मग संसाराला सायासे करीसी प्रपंच दिलेली हरीशी न भजसी कोण्या गुणी. त्या भगवान परमात्माचं नाम चिंतन करत पण माणसं करत नाही, आहे की नाही. पण संसाराचं चिंतन जास्त करतात. विठाला विठ्ठल लक्षात आलं पाहिजे. आता कीर्तनात जरी बसलं तरी माणसं त्या ठिकाणी दुसरीकडलं चिंतन चालू असतं, परमार्थाचं नाही. आपण आपल्याला फसवतो. महाराज मंडळी रोज सांगतात भजन करा, नामजप करा, ऐकत नाहीत माणसं. सांगितलं तरी ऐकत नाहीत. आणि इतकं आपण बरं सांगितल्यावर तरी कमीत कमी ऐकायला पाहिजे. नाही, आमच्या माता भगिनीला तर देवाने स्वतंत्र बुद्धी दिली, स्वतंत्र. तुम्ही म्हणता कसं, तर बघा तुम्ही आपल्याला फसवतो आपण, दुसऱ्याला नाही. कारण एस.टी. स्टँडवर गाडी अशी लागली का, कंडक्टर असं नंबरला लागते ना गाडी, आणि गाडी लागली, गाडी फुल झाली की कंडक्टर साहेब यांना बेल वाजून ड्रायव्हरने गाडी चालू की अशी बेल करून रिवर्स होऊन पुन्हा गाडी जाते वळून. तितक्यात एक ग्रस्त बसला, कंडक्टरची बुकिंग चालू, तितक्या वेळेस तिकीट काढलं, दरवाजाच्या कडीलाच बसला, दरवाजाच्या कडीला, आणि गाडी रिवर्स व्हायला लागली. त्यावर कंडक्टर मागं बघत होता आणि ड्रायव्हर बी मागं बघत होता दरवाजाच्या कडीला. गाडी जमायला चालू, तितक्यात उडी हाणली खाली, आणि असं बालीकडे जाऊन असं करून उभा राहायला. गाडी जाऊच तर, आणि गाडी गेल्याच्या नंतर मोठ्याने लागला हसायला. हे म्हणलं का म्हणून हसता साहेब. म्हणजे काही नाही, आपण कंडक्टर साहेबाला फसलं. म्हणलं काय केलं, मला तिकीट काढलं गेलोच नाही. मग कोण फसलं, अरे कोण फसलाच ना, कोणी कोणाला फसलं वेळच लागला. तर मला सांगतो तसं एक जण पोरगा मुंबई बघायला गेला, कधीच नव्हतं गेला. मला चला सगळे मुंबईला सिटीला बघायला गेला, मुंबईला. आता मुंबईला आता आपलीकडे अवंतर इकडे तिकडे सगळे जिल्ह्यामध्ये आपल्या इकडे अलीकडे. मुंबईला पुण्याला गेल्यावर मोठ्या बिल्डिंगा दिसतात, 30 मजली 20 मजली 25 मजली अशा बिल्डिंगा. आपलीकडे 3 नाही तर 4 मजल्याच्या पुढं नाही. तिथं गेलं की नवीनच गेलं तर मुंबईला 35 मजली अशी बिल्डिंग बघितली. ते लागलं माझं 1 2 3 उभा राहून रस्त्याला. ते त्याला एक जण गाडीवर आलं, म्हणजे हे जरा आडमुठं दिसतं, कुठलं तरी नवीन आलं दिसतं. त्यापाशी गाडीवर उभा केली, नाही थांब इकडे कुठला आहे रे, मला बीड काढला आहे, इकडे काय करतो. काय नाही, तुला माहिती इथला नियम, ते बंगले मुजीत होता ना तू. मला हो, तुला माहिती घेतला काय नियम. म्हणलं का, म्हणले एक बंगला मोजायला 1 रुपया लागतो. म्हणलं 1 रुपया लागतो एक माझ्याला मोजा. तो किती मोडलेत, ते म्हणलं मी 10च मोडलेत. मला ते 10 रुपये इकडं. ते मला मोजा 10 रुपये. म्हणलं की इकडे घेतले. म्हणला पुन्हा ते गेल्यावर लागला हसायला. दुसरं म्हणलं कमर हसू. म्हणलं त्याला फसलं मी 25 मोडली, पण त्याला 10च सांगितलं. अरे ते सुद्धा द्यायची गरज नव्हती ना, ते सुद्धा द्यायची गरज नव्हती. माणसं संसारामध्ये लय हुशार, काय कुठं बोला. बघा तुम्ही संसारामध्ये एवढे हुशार. एक जण म्हणला, आता आमच्या उत्तरेश्वराची जशी यात्रा असते, यात्रा उत्तरेश्वराची, मग कुंभारी पिंपळगावपासून इकडून लोक उत्तरेश्वराला येतात. मग काही गाड्या असतात,
रिक्षे वगैरे गाड्या काही चालायला 3 चाकाची तशी रिक्षे डमटम मग आले त्या रिक्षेला तर जत्रा जत्रा चला उखडगाव जत्रा यात्रा शिवरात्रीची हे लोक लागले का निघायला. तितक्यात एक 2 लेकराला घेऊन ती बाई चालली होती रस्त्याने. म्हणली बाबा उभा केलं त्या गाडीवर. म्हणले अरे बाबा म्हणले उखडगावाला जायला किती पैसे घेशील. काय नाही म्हणले 20 रुपये मावशी तुमचे. आणि म्हणले लेकराचे. म्हणले लेकरं फुकट तसं काय तुमच्यामुळं. ती म्हणले बाय मग मी कसे नाही एवढे लेकरं घेऊन जा. कसं घेऊन जाईल तू. अरे लेकराला कसं आहे तू गेली तर ते मग त्यांना फुकट ना. उगाच एक माणूस हॉटेलमध्ये गेला बसले गुलाबजामुन बघितले. म्हणले हो गुलाबजामुन केवढ्याला आहे. म्हणला 15 रुपयाला. आणि म्हणले पाक फुकट. म्हणलं मग जामून नको नुसता पाकच घे. अरे कसा देईन ते पाक जामून घेतलं तर पाक फुकट आहे. असं संसार किती सायासेने माणसं करतात. कसं सायास करीसी प्रपंच दिननेसी हरिसी न भजसी कोण्या गुणी. सांगायचं होतं की आमच्या माता भगिनीला देवाने स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे की नाही. तर इतकी स्वतंत्र बुद्धी म्हणतात कशी. पंगत आता बघा कालेची पंगत झाली समजा. आता कालेची पंगत बाबाजीचं कीर्तन आहे आपल्या कीर्तन. मग काल्याचं कीर्तन झालं आणि कीर्तन काल्याचं संपलं. नुसतं पंगत म्हणलं का आमच्या बिचारा जागा सुद्धा सोडित नाही. नुसतं असं ना असं केलं की 36 आकडा केलं की पंगतच तयार होती. किती हुशार आहे. आणि पंगत तयार झालं मग आता उरकावर आपलं गप्प तिकडं नाही. अगं इकडे तुला जागा आहे सरक नाही बहीण बसायची तिकडे इकडे उपाली. अगं इकडे अगं मी बसले अगं इकडे तुला जागा तुला आता काय करू. एवढी धावपळ करणार अगं इकडे तुला जागा आहे कसं. मग मला सांगा किती किती सायास आहे ती. लई सायास आहे ना. इतक्या सायासाने करायचं परपंच. मग मला सांगा त्यावेळेला मग आमचे भजनी मंडळ असते. वाढ पवतूस तर काय म्हणा म्हणते भजन कर हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे असं भजन करा म्हणतात का नाही वाढ पवतूस तर. मग तो म्हणणारा ग्रस्त पंक्ती शिरला की मग आमच्या माता भगिनीकडे बघा मग म्हण हरे राम मोठे ते जवळ आल्यावर. आणि तो माणूस अशी पुढं धाकला ए गपले बुमलं नको येत असले ते चिपून गेला आता हे कोण येत नाही. मग अरे आपण आपल्याला फसवलं ना. आपण नामचिंतन करायला पाहिजे महाराज. लटका हा व्यवहार सर्व हा संसार वाया रे जरा हरिविण. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि 3ऱ्या चरणामध्ये
जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम. कोणत्याही कुळामध्ये असो, जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम, धरी हा चिनेम अहर्निशी. कारण कोणत्याही कुळामध्ये जन्माला असू द्या, त्या ठिकाणी कोणत्याही कुळामध्ये माणसं आम्ही या कुळात, कोणत्याही कुळात जन्म होऊ द्या, देवाचं नाव घ्यायलाच पाहिजे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाये. जात वित गोत कुळशीळ मात भजे कातुरित. कारण कोणत्याही कुळात जन्माला असू, आणि प्रत्येक कुळामध्ये संत जन्माला, प्रत्येक कुळामध्ये संत आहेत. सावता बाबा, नरहरी बाबा, गोरोबा काका आहे की नाही, नर त्या ठिकाणी चोका मेळा, सावता बाबा, प्रत्येक सगळ्या कुळात जन्माला आले. आधी का सकळास येथे आहे अधिकार, कळयुगी उद्धार हरीच्या नामे. कारण यारे यारे लहान थोर याती भलती नारी नारी नर. कारण कोणत्याही कुळामध्ये, प्रत्येक कुळामध्ये संत जन्माला आले, आणि संत जन्माला आले म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक कुळामध्ये आहेत. आणि संततेची देव आणि देवतेची संत, म्हणून त्या ठिकाणी असणे भगवान परमात्म्याचं नामचिंतन. बाकी बाकी सगळं व्यर्थ आहे, पण हे आपल्या लक्षात येत नाही. कारण संसारासाठी माणसं जास्त झाडतात. किती सांगितलं की भजन करा, साधू संत सांगतो ऐकत नाही. एका माणसाने, सावकार होते, मोठे सावकार, आणि ते पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये घोडा असायचा बसायला, घोडा नाही तर पालखी. गाड्या वगैरे नव्हत्या पूर्वीच्या काळामध्ये, घोडा नाही तर पालखी. आता घोडा पालखी असायची, तर पालखी काय काय असायचे, 5 माणसं लागत होते पालखीला. ते अशा दाणे आमच्या उत्तरेश्वर मंदिरामध्ये आहे, ते बाबाजीने बनवले 4, असं 4 पुढं 2 माणसं आणि मागं 2 माणसं असे पालखीला. तसं 4 माणसं ते, आणि एक जण पालखीमध्ये ते सावकार वाटलेलं, त्याला नंतर काय कमी जास्त म्हणून विचारायला हेल्पर मॅनेजर सगळंच असायचं ना, काय कमी जास्त झालं, इकडे झाला तिकडे झालं, त्यांना ऐकू जात. तसं 4 माणसं, पुढं 2 आणि मागं 2, 4 आणि पुन्हा 1. मग इतके माणसं सांभाळूस तर एक जण हुशार होता सावकार, ते म्हणला 4-4 आणि 5-5 माणसं सांभाळण्यापेक्षा एकच माणूस पण पैलवान निभार सांभाळायचा. आणि पालखी बी त्या पद्धतीने बनविली त्यांनी, एकच माणूस निभार पैलवान, आणि पालखी बी तशी बनवली. त्याला दांडी नाही, काही नाही, कोकणच्या आईसारखी आपलं डोक्यावर घेतली चालला, असं डोक्यावर घ्यायची, तशी पालखी बनवली. पालखी त्याला खिडक्या वगैरे चौकूनमध्ये वाटल्या आणि डोक्यावर घेऊन चाल, एकटाच माणूस, म्हणजे माणसंच नाही जास्त, असं त्याची पालखी. जसं गाडीवर ड्रायव्हर असल्याच्या नंतर नाही का, बाकी दुसरं काम नाही, फक्त गाडी चालवायचं काम, बाकी दुसरं नाही. मग गाडी कुठं नाही गेली तर ड्रायव्हरनी पण नुसतं बसून राहायचं तिथे येऊन गाडीपाशी. जेव्हा निघन काय सांगतात गावा गाडी जायचं, नुसतं बसून राहायचं रोज महिन्याने असल्यामुळं. तसं मग ह्या सावकारांनी पैलवान महिनेच, सालानीच, असं महिनेच आपला की कुठं जायचं झालं पालखी, पण त्यांनी तिथं रोज येऊन बसायचं. पण सावकार काही निमित्ताने कुठंतरी गावाला गेले दुसऱ्या संघ, मग 2-3 दिवस तिकडंच राहिले. तितक्यात सावकाराची म्हैस सुटली. म्हैस सुटल्यावर मग ते सावकाराची पत्नी होती, ते म्हणले पैलवान तेवढी म्हैस सुटली, म्हैस बांधा बरं तेवढी. ते मला म्हैस बांधायचं काम आपलं नाही, फक्त पालखी, बाकी दुसरं काही सांगायचं नाही आपलं. अहो म्हणले म्हैस सुटली, ते म्हणले सुटली तर हरकत नाही, आपलं काम फक्त पालखी उचलायचं. मी पालखी उचलणार, फक्त म्हैस आणि ते झाडून शेण काढायला तसला मोकळा नाही, म्हणजे फक्त पालखीचं काम. गेली म्हैस, हरवली. दुसऱ्या दिवशी आले सावकार, म्हणले म्हैस हरवली. म्हणले पैलवानला बांध, म्हणले बांधली नाही म्हैस. म्हणले म्हैस हरवली. म्हणले हरवली, बरं हरवू दे. सावकाराने ठासून जेवले आणि म्हणले पैलवान काढा पालखी, आपल्याला म्हैस बघायला जायचे. म्हैस बघायला जायचं, म्हणजे पालखी काढा. ठासून जेवलं, पालखीत बसला, म्हणलं चल ह्या डोंगराला, चल तिकडं, चल इकडं. पैलवान म्हणला बांध, म्हणल्या जर बांधली असती तर एवढा रेटा पाडायची गरज नव्हती ना. हिलाच परेशानी निघली ना. बांध म्हणल्या जर बांधली असती तर एवढी परेशानी झाली असती का? किती पळावं लागलं इकडं जा तिकडं. तसं साधू संतांनी सांगितलं की भजन करा, नामजप करा. त्या टायमाला जर भजन केलं तर 184 एवढी तर फिरवायची गरज नव्हती ना. नामचिंतन म्हणजे
करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी भावशी. म्हणून त्या ठिकाणी भवाची पुरी भावशी, कारण नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी भावशी. म्हणून सांगतात साधू संत, पण आपण ऐकत नाहीत. मग त्याचं आपल्याला दुःख त्या ठिकाणी भोगावं लागतं. किती सांगितलं ना ऐकल्यावर मग आपल्याला त्याचं दुःख भोगावंच लागत ना. म्हणून केले कर्म झाले तेची भोग आली, उपजले मेले असे केले. म्हणून लक्षात आलं पाहिजे, कारण बाकी काही आपल्याबरोबर येत नाही. एकदा मनुष्य जन्म महाराज पुन्हा पुन्हा नाही मिळाला तर तो चांगला व्यतीत केला पाहिजे. आणि वय झाल्यावर संपलं महाराज. जोपर्यंत ताकद आहे. काही काही माणसाचा गैरसमज आहे. काही मुलं तरुण मुलं म्हणतात, काही जण म्हणलं हरिपाठात चाळ घ्यावं, आपलं काम आहे का ते? आणि ते आपल्याला जमतं का? अहो इथं उड्या मारल्या पाहिजे. संत दरबारमध्ये देव नाचले महाराज. देव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला लाव मित्र. देव नाचले संत दरबारामध्ये. आपल्याला काय होते? नाही नाही आपलं काम आहे का ते? म्हातारं झाल्यावर बघा, आता म्हातारा झाल्यावर म्हातारा होऊन कुठं तरणा भाग्यवंत नटे. कारण तरुण अवस्थेमध्ये पार मारतंय. वय झालं की संपलं. कोणी काय बोललेलं कळत नाही. आणि हिथं नाचलं पाहिजे, पण हिथं नाचत नाहीत माणसं. जिथं नाही नाचत तिथं नाचल्याशिवाय राहत नाही. आणि तिथं नाचू नका म्हणते, तिथं नाचत. हे व्हाव दे, चाललं लवकर, उशीर झाला लग्नाला. तिथं नाही, एक व्हाव द्या, एक व्हाव देत म्हणते. आता एक व्हाव द्या म्हणलं म्हणजे काय ते? प्यायल्यावर काय मेळ लागतो? आता प्यायल्याला जवळ प्यायलं तरी मेळ लागत नाही. आता ते जार निघले ना, जार ते तिकडं बाजूला नेऊन जारमध्ये बाटल्या किती वाचायचे, पाणी किती, ते बरोबर करून जार झाकण लावून पॅक. आणि त्या डीजे संघ त्या डीजेच्या गाडीतच बाजूला ते जार ठेवतात. कुणी असलं तर हे गार पाणी पितं लवकर, गार पाणी पितं, आपल्याला जायचं गार पाणी, इकडे गार पाणी. म्हणलं बरं का? मी होतो तेव्हा बरं मागं आपलं, तर मी चालू बघितलं म्हणजे आपल्याला एक गिलास सांडर पाणी गार, आम्हाला तुमचं नाही ते मिक्स केलं. म्हणून मला कळालं की ह्याच्यामध्ये पाणी बधी जारमध्ये. आणि असं प्यायल्यावर नाचायला काय सोमवार राहतं का? फुल प्यायल्यावर मेळ लागत नाही. प्यायल्यावर मेळ लागत नाही महाराज. फुल प्यायल्यावर कसं नाचता येईल? प्यायल्यावर नाचायला येत नाही. डीजे वाजवत बजाव बजाव नुसतं म्हणा. अहो फुल प्यायल्यावर अवसन कमी होतं ना. नुसतं नाचायला कमरापासून वर हालत होतं, खाली बंद, खाली हालत होतं, वर बंद. बघा तुम्ही, नुसतं वर नाचायला कमरापासून हालायला लागला नुसता गेल्यावर. नुसता पोतरा जरी पाय हालेल्यावर नुसतं हे झालं की पुन्हा असं राऊंड राऊंड एवढंच नाचलं, जास्त नाही. लय जोर हाणला तर मग नुसतं ही काय नाचण्याची पद्धत आहे बाई. कसं नाचलं पाहिजे मग मला सांगा. इथं नाचायला काय होते? नाचायला पाहिजे, दरबारामध्ये नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणून कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे महाराज आपला. म्हणून नाचलं पाहिजे. कारण पण इकडं नाही.
माणसं जिथं नाही नाचायचं तिथं नाचतात. जे नाही करायचं ते केल्याशिवाय राहत नाहीत. त्याची गरज नाही ते माणसं करतात. कारण झोका पंचमी असते ना इकडं नसते. झोका पंचमी असते ना. मग मला सांगा पंचमीचे 5 झोके म्हणतात का नाही? माता भगिनी माझं पंचमीचे 5 झोके. बरं झोका खरा त्रास कोणाला आहे? जे झोका चढी ते त्याला आहे की नाही. पण खाली उभा राहणारी गडबडी इकडे जिकडं झोका जाय तिकडं अरे गरज नाही ना. त्याची गरज नाही ते माणसं आदर करतात. त्याची गरज नाही ना पण ते गेल्याशिवाय राहत नाही. गरज नाही त्याची. बघा तुम्ही लई बघा तुम्ही जे करायचं नाही ते आदर करणार. आमच्या इकडलं सांगतो खेळायला लागले काही माणसं पण ते जर खेळायला लागले ना ते पानं वाटणं ते झटका पोरांनी म्हणून दादा जेवायला बोलीला आहे नाही घरी. आता मला काय एवढं कळा ना का काय लागला सांगायला. आणि पानं वाटाय झटका काय कळत कळाला असतं तर सांगायची काय गरज होती का? मग खेळायला खेळणारे लई मजेबाज असते ती. मग ओढणी एकाची पानं वाटायची एकारी मग पिसायचं एकारी पुन्हा वाढायचं एकारी. ज्याची ओढणी आली त्याने पुन्हा इकडं देवाला कधी हात जोडले नाही. आणि तिथं मग पानापेक्षा असं करा मग म्हणणार ओठ पण असं करून इकडं मी मग एवढं प्रेम जर भगवंताला दिलं आपला उद्धार होईल ना का नाही? तिकडं नाही. आणि खेळायचं लय झटका. मग मला सांगा जे खेळणार समजा देवाने त्यांच्या मागं काम लावलं असं समजू. 2-4 जण जे खेळणार आहेत ना त्यांच्या मागं काम लावलं असं समजू. पण त्याच्या बाजूला घेर घालून बसल्यावर रुपया खिचत नाही. पण गरज नाही ना. ते पानं बघून येत नाही असं हेकडं तो फोडीत असतो म्हणते. मग तितकं बरोबर इरमाल्यावर होतं बाजूला जास्त पुन्हा अजून वड 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 टाक वाचला वाचल्याने कोपर खेळ्याने मला मेलो रे बाबा वाचलो नाही. गरज आहे का मुंडकामध्ये घालायची? पण ते केल्याशिवाय माणसं राहतच नाही. ज्याची गरज नाही ती आदर करणार लक्षात आलं पाहिजे. बाकी काही नाही. बघा तुम्ही मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा आहे का? संपलं. एकदा वय झाल्यावर कुणी नीट बोलत नाही बाबा. एकदा वय झाले का काय नाही. एक म्हणलं की एक ऐकत आहे माणूस. काय म्हणतं तरुण अवस्थेमध्ये परमार्थ नाही. म्हातारा झाल्यावर इंद्रिय थकल्यावर काय कळत आहे? काहीच कळत नाही. एका माणसाने एका बाजारामध्ये एका वाट्यावर कुंभार मामा आणि एका वाट्यावर माळी माळी मामाकडे उरले गाजरं. म्हणले आता संघ कशाला न्यायचं म्हणून 2 जण 2 वाट्यावर बाजार यायचं धंदा असं. माळी मामाकडे गाजर उरले एवढे गाजर. म्हणला संघ कशाला न्यायचे शेतात लई मोठी. म्हणलं जाऊ दे दोस्त आहे आपला ते कुंभार मामा. ते कुंभार मामाला एवढे गाजर दिले बाबा. कुंभार मामा बाहेर माळी मामा बाहेर. दोघाला ऐकू येत नव्हतं पण नुसतं हा बरोबर हा नुसतं कोणाकोणी चालायचं खेळ. मग ते आपापल्या घरी गेले. दुसऱ्या बाजारी पुन्हा आले. मग ह्याने कोणाकोणी चालली बरं आहे का कवाशी आले काय कालचा धंदा बरं कसं काय झालं ते चालू भाऊ. आज किती माल आणला काय कुंभार मामाने विचार मडके किती आणले काय चालू विचारायचं असं किती आणले काय. पण ह्याने अंदाज संदर्भ लावला कसं काय बरं आहे का असं त्यांनी म्हणलं. तितक्यात ह्याला वाटलं कुंभार मामाला वाटलं माळी मामाने गेले बाजारी आपल्याला गाजर दिल ते. मग त्या गाजरातच काहीतरी विचारतो काय ना अंदाज लावला ह्याने मानाने. माळी मामाने विचारलं कुंभार मामा पोरं बाळ बरे आहेत का? पोरं बाळ हे म्हणला शिजून खाल्ले शिजून उकडून खाल्ले म्हणलं. हे एक म्हणलं की ती एक ऐकतोय. सांगड जुळत नाही ना. वय झालं की संपलं महाराज. कोण काय म्हणतंय कळतच नाही. जवळ जवळ हा हा बरोबर हा कळत आहे काहीच कळत नाही. मग हे वय झालं की पारमार्थ होतच नाही. पारमार्थ तरुणावस्थेमध्ये होतो. वय झाल्यावर पारमार्थ होत नाही. हे एक म्हणलं की एक आहे. बघा तुम्हाला सांगतो इंद्रिय थकले का ही गाडी देवाने तयार केली. ही गाडी ह्या गाडीचा पार्ट पुन्हा बाजारात भेटतच नाही. ह्या गाडीचा पार्ट पुन्हा बाजारात भेटत नाही अजिबात नाही. पण गेल्यावर कळतो. पार्टाची किंमत आता नाही. पार्ट गेल्यावर कळतो आता नाही कळत. एक एक पार्ट कोणता बी शरीराचा पार्ट घ्या पण जो पार्ट गेला तरीलाच किंमत वाढत. मला एखाद्याला डोळ्यानं म्हणा काही जावं पण डोळा राहावं रे बाबा डोळ्याने काही दिसत नाही याके म्हणजे याके डोळ्यात. आणि जर दात पडला ना काही पडावं दात दुखायला दात दुखत काही दुखा पण दात दुखू नाही. कान दुखायला काही दुखा पण कान दुखू नाही. सगळेच आवय भारीत ना महाराज. अमूल्य असं असणारे किमतीचा देह मन दिलेला आहे देवाने. देवे दिला देह वचना डोया झाला फाटा बाजी. पण लक्षात येत नाही. पण पार्ट गेल्यावर कळतोय आता नाही. पार्टाची किंमत कवा गेल्यावर. बघा तुम्ही समोरचे दात जावा ते समोरचा शो गेला ना त्याला आंबा कापून द्यावा खायला.
त्याला आंबा कापून द्यावं खा म्हणा बाबा. समोरचे दात गेलं खाताच येत नाही, असा जसा तोंडा तसाच बाहेर वर माडायलाच येत नाही. असाला असा पपई कापून द्यावा जशाला तशीच माग, केळ सोलून द्यावा खायला, खा बाबा केळ. केळ खायला सोलायला लागलं खायला का जेसीबीला दात रे उमटावले नुसतं खातच नाही, वरताच येत नाही त्याला, तुटतच नाही ना, नुसतं दात रे उमटावले. मग ही अवस्था होती बघा. तुम्ही सगळे दात पडावात असे पुढले. पुढला शिव गेला कडीचे राहिले ना ते नुसतं हसावा, माकड धावले दिसतो आहे की नाही. ही अवस्था. आणि सगळे दात पडाव एक राहू नाही, सगळं बोळकं व्हा बोळकं. आणि त्यांनी घोटून दाढी हाणावं घोटून आणि ते हसावा. कॉईन बॉक्सला रुपये टाकत सुरक्षा तसं दिसतं तसं. ही माणसाच्या शरीराची किमी आहे महाराज, फार अवघड खेळ आहे. पण हे लक्ष देत नाही माणसाची, येतं का अजिबात नाही. इतकी अवस्था आहे. मग मला सांगा वय झालं की संपलं, कुणी नीट बोलत नाही, काही नाही, फडफडच करतात ना सगळे. आणि जेव्हा खाते तेव्हा कुणी देत नाही खायला. रोज आहे आता गावामध्ये चहा बिस्किट चहा पाणी नाही. ते दवाखान्यात आला का सलाईनवर मग सगळे माणसं भेटायला सगळे. म्हणले कुठं जालन्याला, म्हणलं जालन्याला जायची तयारी. मग तिथं गेल्यावर मोकळ्या हाताने कुणी जात नाही. कोणी बिस्किटचा पोडा नेईन, कोणी केळाचा डझन नेईन, कोणी मोसंबी नेईन आहे की नाही, कोणी चक्कू नेईन, कोणी अंगूर नेईन, कोणी दरांक्षे नेईन. दरांक्षे अंगूर एकच. मग असं त्याच्या पुढे नुसता ढीक टाकणार आणि त्याला खाता येत नाही तेव्हा नुसतं पडल्या पडल्या बघतो. म्हणला खात होतो तेव्हा कुणी दिलं नाही. माणसाचा स्वभावच असा आहे, खातही त्याला देतच नाही माणूस. इकडे महालक्ष्मी असतात का, महालक्ष्मी काय खात्यात बिचारे मला सांग. पण त्यांच्या पुढं करंजान लाडू ढीक, पुन्हा पानं. असं नाही पानं इथं खोटलेले बिचारे नसते. अरे काही खात नाहीत ना त्या, त्यांना माणसं देतात. मग तसंच आहे माणसाचं, जेव्हा खाता येत नाही तेव्हा माणसं देतात. मग हे लक्षात आलं पाहिजे. वय झालं का संपलं, कुणी नीट बोलणार नाही का नाही. लांबचे द्या सोडून. सूनबाई सुद्धा म्हणत असते मामाजी लय मोठ्याने खोकू नका बाय, तुम्हाला मोहली करू लय दचकत आहे. कारण दचकायला की झालेलंच असते, सुरकुत्या पडलेल्या, दात निमे अर्धे राहिलेले आणि बेड्या वाढणार असल्यावर बघायचं काम नाही. खोकलायला लागल्यावर लय खोकलं तर माणूस. काही काही जण आमचे मंडप बोल्याकडे जनरेटर चालू करायचं नसतं का ते, इंजन 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 चालू करायचं सारखंच खोकत येतं इंजनासारखं. इतकं खोकलं ते माणूस. कारण ह्या शरीराची अवस्था होते महाराज. लक्षात आलं पाहिजे आपल्या बरोबर काही येत नाही. वय झालं संपलं, कोणीच कोणाचं नाही. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, अर्धी अंगिनी असती ती सुद्धा महाराज शेवटच्या क्षणाला नाव ठेवत असते. म्हणून लक्षात आलं पाहिजे आपलं काही नाही. मग पार्ट गेल्यावर कळतो शरीराचा पार्ट. आता आहे तरच नाही बघा. तसं होऊ नाही कोणाला, मी म्हणतोय म्हणून नाही, तसं होऊ नाही कोणाला. पण तसं जर झालेलं ना माणसं त्याला भेटायला जातात. अर्धा अंगवायू झालेलं माणसाला, अर्धा अंगवायू झाला त्याला माणसं भेटायला जातात. बाबा कसं आहे बय बय, कुठं नीट झाले, हुन तांबा हुन तांबा हुन तांबा मी म्हणतात त्याला. हुन तांब्याला गेलो, हुन तांब्याला. आता बरं आहे का, हो बोट हालत येत ना. असं बोट हालायला लागलं तर त्याला अप्रूप लागतं. असे बोट हालू, हात हालवतो का, हो म्हणले चालायला येतं का, चालायला म्हणले हो. आता चलून दाखवतो. इतकं आपलूक लागतं त्याला. रोज हात हालत होते, बोट हालत होते, सगळं आग हालत हो. भजन केलं नाही, टाळी वाजली नाही, देवाचं नाव घेतलं नाही. तसं आहे महाराज. आपल्या बरोबर काही नाही, सगळे जे काय ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं का चालतं महाराज. म्हणून तो का शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे कोटी कुळे पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे पुनीत तुका म्हणे
तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. कारण आपलं कोणतंही कुळ असू ते असणार त्या ठिकाणी हे होतं महाराज. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. अंतकरणातून काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. जसा भाव तसा देव आहे की नाही. भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलून आहे की नाही. भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. हा म्हणून त्या ठिकाणी अंतकरणातला भाव निर्मळ असला पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व. भाव तसा देव आहे की नाही. म्हणून अंतकरणातला भाव निर्मळ पाहिजे. आणि जसा भाव असेल तसा देव असतो महाराज. जसं मी हमेशा सांगत असतो, मुंबईला त्या ठिकाणी काही मुलं फिरायला गेली आणि फिरायला गेल्याच्या नंतर तिकडं मुंबईला गेल्याच्यानंतर तिथं नौका विहारलेलं होतं समुद्रापाशी. तिथं म्हणजे नावात बसून फिरायचं. तर म्हणले एका माणसाला 100 रुपये तिकीट होतं नावात फिरून बोटमध्ये फिरून यायचं. हे 7-8 जण होते, 8 जण. म्हणले आम्हाला जास्त लांब फिरायचे समुद्रामध्ये, व्हिडिओ कॅसेट काढायच्यात म्हणले, लांब फिरायचे. तर पैसे किती म्हणले 200 रुपये, त्याच्या डबल. तुम्हाला जास्त फिरून या का म्हणले काय हरकत नाही. मग या 8 जणांमध्ये बोट केली तयार ती नावाची आणि नावामध्ये बसले. पण लांब पाण्यामध्ये शिरल्यावर आता ते काय आपले हे काढल्यासारखं स्थिर पाणी नसतं. पाणी होसाळ्यात हाणत असतं, लाट असतं इकडे तिकडं. ती बोट कशी काय अशी लाट आली की ती हल्ली कसं हे बसायला कसं ढिलं होतं काय पडलं पाण्यात. पोवायला येत होतं पण पाण्यामध्ये पडल्याने हिकून लाट आली की लाट होसळली की ते लांब त्याकडे जायचं. नाव त्याच्याकडे गेली की तिथून पुन्हा लाट दिली की हे काढलं की पुन्हा नाव तिकडे जायचं. पण बुडत नव्हतं, पोवायला येत होतं पण बुडत नव्हतं. पण ते असं घाबरायचं, हां आडायचं नुसतं. मग जवळ नाव गेली की ते म्हणले एकदम म्हणले आता हे काय मिळ लागा म्हणले तू 7-8-9 वर्षापासून आपल्या गणेश मंडळाचा अध्यक्ष तूच आहेस म्हणलं आपल्या गावातलं. म्हणलं हा मग आणि गणपतीचं चिंतन कर ना, तुला वाचील दुसरा आता ह्याच्यापैकी दुसरा पर्यायच कोणता नाही म्हणले. संकट दूर तुझं ह्याच्याशी होणार नाही म्हणले. देवाचं नाव घे म्हणले, गणपतीचं चिंतन कर. हे म्हणला ओम श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, ओम गणपती नमः. गणपती बाप्पा झाले ना तयार समोरासमोर. ह्याच्या नजराला नजर, जवळ नजराला नजर गेली, गणपती समोरच उभा. पण नजराला नजर गेली गणपतीकडे आणि गणपतीकडे बघितलं की गणपती निष्ठा असं उड्या नाही मला वाचायला. गणपती म्हणला मी बुडत होतो तेव्हा काय करीत होता आहे की नाही. मग तसंच आहे म्हणला,
जसा भाव तसा देव म्हणून भावे काही लागत नाही, काही न लगे की भावाची कारण तुका म्हणे आन विठोबा तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्से दुर्घट भव शंभो विठोबा कुमार अतिशय धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये ह्या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि खरोखर उदारांतकरण करून असे असणारे आमचे सीताराम बाबाजी या ठिकाणी हजर झाली. त्यांची आले तर कीर्तन आहेत आहे की नाही. नाही तर एखादी काही माणसं महाराज मंडळी नाही जात, म्हणजे आपलं शेवटचे आपलं कशाला आधी जायचं, आधी काही माणसं जातच नाही, पण बाबाजी त्या ठिकाणी आले आणि म्हणून आम्हालाही थोडा मोठा आनंद वाटला की म्हणलं मला सांगितलं पोरानं बाबाजी येणार, म्हणलं मग तर बरं झालं बाबा म्हणलं आहे की नाही. आणि आमचे नारायणानंद महाराजही त्या ठिकाणी हजर आहेत आणि गुणीजन मंडळी सांगली टाळकरीपर्यंत हे बऱ्याच ठिकाणी आमचे आता. पण मला नावं काय ध्यानात राहत नाही बाबा, आणि मी नावं काय सांगायचं भानगडीचं पडत नाही आणि उगा हुकल्यावर काय करावं मग होय. त्याकरता मग आपलं टाळकरीपर्यंत म्हणलं की सगळेच आले त्यामध्ये आहे की नाही. मृदंगाचारी ऐकणारे वंदनीय सज्जन सद्भक्त म्हणले सगळेच आलं त्यामध्ये आहे की नाही. असे गुणीजन मंडळी त्या ठिकाणी हजर आहे. मृदंगाचार्य जीव तोडून वाजी देत नाही तर बाबा काही काही वाजणार लय खोड धाकी देत आहे की नाही. पण हे बिचारे चांगलं वाजे त्या ह्याला बी होते घाणेगावला आहे की नाही, घाणेगावला साकळगावला बऱ्याच ठिकाणी जीव तोडून वाजी देत. नाही तर काही काही पाड भिताड रस भिताड पाड भिताड रस भिताड तेवढ्यातच. म्हणून हे चांगलं वाजितं त्या ठिकाणी. आणि ऐकणारे माता भगिनी तरुण बांधव त्या ठिकाणी सगळे मोकळ्या मनाने बसले आहे की नाही. हा विनेकरी राहिले बाबा. हा बाबा विनेकरीच हा कितना हसीन चेहरा है कि नहीं, कितनी प्यारी आंखें आंखों से झलकता प्यार क्या कुदरत ने बनाया यार. होय भगवान परमात्मा शरीर देतो महाराज, एखाद्याला स्वरूपच देतो महाराज. तसं काही ह्यांच्यासारखाच आमच्या गावामध्ये आहे भाऊ एक पोरगा असतं त्या ठिकाणी. म्हणून ती देवाचं त्या ठिकाणी स्वरूप आणि खरं आहे महाराज. भगवान परमात्म्याच्या ह्याच्यामध्ये असलं म्हणजे आपला उद्धार होतो महाराज. देवाचे सवंगडी सुदामा आहे की नाही, पेंद्या बोबड्या वाकड्या अशी देवाची सवंगडी होती महाराज. तसं त्या ठिकाणी देव दरबारामध्ये इना घेण्याचं भाग्य कोणाचं आहे महाराज. खरं पुण्य त्याच्यामध्ये आहे, खरं पुण्य इण्यामध्ये आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा तुटते यातना गर्भवास रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. खरं त्याच्यामध्ये पुण्य आहे. म्हणून खरं नियोजन आयोजन चांगलं केलं बरं का. माईक सिस्टमही चांगली आहे की नाही आणि चांगलं नियोजन केलं. आणि म्हणून आमचे बाबा बी त्या ठिकाणी बऱ्याच कीर्तनाला आम्हाला भेटले, बऱ्याच ठिकाणी शिवणगावला बी आलं तर बाबा हां बऱ्याच ठिकाणी. तर काही काही सेवामध्ये तुम्हाला सांगतो काही काही हसून खेळून सगळं खेळीमेळीचं वातावरण असतं. आणि माझ्या अभंग लय सस्ता असं म्हणजे सोप्यामधलेच असतो. मी म्हणजे अवघड शिरायचं कशाला लय अवघड शिरलं म्हणजे बाबा लय भारी. पण ते मग सगळं मी सगळं मला आता आधीच म्हणता येत नाही रामकृष्ण हरी, पण हे गुंतच द्यावं लागतं त्यांच्याकडे आहे की नाही. म्हणून ही त्या ठिकाणी असणारी झालेली सेवा आयोजन नियोजन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि झालेली त्या ठिकाणी जाता जाता एकच सांगायचं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. ज्यांनी नसन घातली त्यांच्यासाठी सांगतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, निर्विष्णी राहा. व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये जगादोगतीला चालू. आणि आईवडिलांची सेवा करा. मायबाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, सगळं तीर्थाची धुरे जे का माता. आईवडिलाची सेवा केली की सगळं काही महाराज, बाकी दुसरं काही नाही. पण आईवडिलाची सेवा काही काही माणसं करत नाही आहे की नाही, अजिबात नाही. मग हाय तोरक सांभाळा ना. गेल्यावर कोण कोणाचं आहे महाराज, गेलं की कुणीच कोणाचं नाही. हाय तोरक चहा दूध पाणी जेवण काय असेल त्यांना द्या. गेल्यावर मग माणसं लय रडत आहेत मोठ्याने आहे की नाही, रडत आहे का नाही, मोठ्याने रडत आहेत माणसं. त्यांचा काही संदर्भ नसतो, पण गेल्यावर रडत. मी म्हणतो हाय तोरक सांभाळा, बाकी काही नाही. पण माणसं काय करतात, हाय तोरक नाही सांभाळत आणि गेल्यावर मग फायबरची खुर्ची, लायमिनेशन केलेला फोटो, फायबरची खुर्ची,
फोटो असा काढलेला, मग आमच्यासारखा पुन्हा बाबा एखादा, मग ते सांगणार अण्णासारखा माणूस नाही, दादासारखा माणूस नाही, दादा असे भाऊ तसे. आता अण्णाने गावात गाडी फाट्यावरून गाडी मोकळी गावात आणली, माणूस कधी बसून दिला नाही. आता 10-5 रुपयासाठी म्हणावं लागत आम्हाला, काय करावं, ओळख नसते तरी काय करावं, तरी ओळख नसू द्या. आणि काय अण्णा असेल, दादा तसेच, भाऊ असे, काय ते 10-5 रुपये घ्यावं लागत, त्यामुळं बरं आता काय करावं. आणि त्यांचा काय संबंध नसतो आपला, आहे का नाही, पण म्हणावं लागतं महाराज. म्हणून मी म्हणतो हाय तवरक सांभाळ, गेल्यावर कुणी कोणाचं नाही, आहे की नाही. अहो काही काही माणसं वडिलाचं नावसुद्धा घेत नाहीत. आम्ही एक ठिकाणी चहाला गेलो, चहा झाल्यावर आता चहापुरतं थोडं काहीतरी विषय लागतो बोलायला, म्हणले घरी दारात पोखलीन मशीन आणि ट्रॅक्टर हिले मोठे उभा होते. मी म्हणलं आई वडिलाची बरीच कृपा दिसते तुमच्या. नाही 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 म्हणले, बापाचं काय नाही म्हणले, आपण अजिबात काय नाही, सगळं आपण कमीला म्हणला. म्हणलं हे जमीन, म्हणलं जमीन मी बापाची नाही, म्हणलं हे बापाचं काही नाही. म्हणलं वावर, म्हणलं वावर नाही, ट्रॅक्टर, म्हणलं ट्रॅक्टर नाही, तुम्ही राहतात का, ते घर बी नव्हतं आमचं, पडी घर होती, आम्ही दुसरं बांधले. म्हणलं बापाचं काहीच नाही. मी म्हणलं जमीन, म्हणलं बापाचं काहीच नाही. मी म्हणलं हे बापाचं नाही, ते बापाचं नाही, तू तरी बापाचं आहेस का नाही. अरे तुला मला सांगा, ज्याने आपल्याला विश्वना केलं त्याचं नाव घ्यायला काय अडचण आहे बरोबर, असं काही ठिकाणी. म्हणून आईवडिलाची सेवा करा, बाकी गेलं की सगळं व्यर्थ आहे. लटका हा व्यवहार, सर्व हा संसार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण करू. आणि या ठिकाणी ज्या संत म्हणताने तुमच्या आमच्यासाठी अखंड देहजी जमला तंत्र भजन घेऊ. ज्ञानेश्वर